नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. हा आनंद साजरा करताना फटाके वाजवणं क्रमप्राप्त किंवा असं म्हणूयात की फटाके नाही फोडले तर ती दिवाळी कसली. पण मित्रहो, लक्षात घ्या, यंदाची दिवाळी अगदीच वेगळी आहे, कारण या सणावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोनाची बाधा होऊन अनेकांची फुफ्फुसं कमजोर झाली आहेत. त्यात जर आपण फटाके फोडले तर त्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात किंवा कोरोनाचा संसर्गही झपाट्याने होऊ शकतो. त्यामुळे हा सण साजरा करत असताना फटाके वाजवणं टाळूयात, दिवाळीचा आनंद वाढवूयात. आणि त्यातच न्यूज 18 लोकमतच्या फटाके मुक्त दिवाळी मोहिमेला आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी साथ दिली आहे. महाराष्ट्रात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राजेश टोपेंनी केलं आहे. तसंच महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार असल्याचंही टोपेंनी म्हटलंय. दिवाळी तोंडावर लक्षात घेऊन, थंडी तोंडावर लक्षात घेऊन आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की दिवाळीला यावेळेस फटाके मुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल, ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय कॅबिनेटला सुद्धा मी याबाबतचा आग्रह धरणार आहे की शक्यतो फटाक्यांच्या धुरामुळे ज्या टॉक्सिसिटी खूप असते आणि थंडीमुळे तो धूर ती वर जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे अधिक काळजी या संदर्भातली घेतलेली बरी. यासाठीच ही व्यवस्था किंवा हा नियम या दिवाळीच्या हद्दीपर्यंत करण्याच्या अनुषंगाने आग्रह माझा निश्चित प्रकारे राहील. आणि याच विषयावर बोलणार आहोत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. सुरुवातीला मी चंद्रकांतकडे जातोय. चंद्रकांत, आपण सकाळपासून ही वृत्तमालिका जी ती लावलेली आहे, कोरोना आणि एकूणच फटाके. पण आता दिवाळी मुक्त, आपलं फटाके मुक्त दिवाळीला खुद्द आता आरोग्यमंत्र्यांनी साथ दिलेली आहे. त्यांनी याबद्दल म्हटलंय की फटाके फोडू नका किंवा तसं अपील ते करताना दिसत आहेत. काय एकूण भावना आहेत याबद्दल? नाही, निश्चितच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश लोकांचं असंच मत आहे की एक तर कमीत कमी फटाके वाजवत, नाही तर सरळ बंदी घालावी किमान या दिवाळीपुरती तरी. कारण आपल्याला माहिती आहे कोरोना हा रोग थेट फुफ्फुसाशी निगडीत आहे. त्याने थेट फुफ्फुस निकामी होतं आणि आपल्याला माहिती आहे फटाक्यांमुळे मोठं हवा प्रदूषण, वायू प्रदूषण होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या फुफ्फुस कमकुवत होण्यावर होतं. आणि जर दिवाळीनंतरची दुसरी लाट येणार आहे, चिंता व्यक्त केली जाईल. जर फटाके जास्त वाजले गेले, ऑब्व्हियसली प्रदूषण वाढेल आणि मृत्यूंची संख्या वाढू शकते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतली, असा एक धोका व्यक्त केला जातो. पण हे झाले एक बाजू पर्यावरणवादी आणि सगळे कोरोनाची काळजी करणारे. पण दुसरी बाजू अशी आहे याच ह्याच्यातली की जे फटाकेवाले आहेत, दुकानदार, या सगळ्या व्यवसायात गुंतलेले आहेत. जे सिजनल व्यवसाय करतात फटाक्याचे, जे 12माही व्यवसाय करतात, असेही लोक आहेत. नाही, पुण्याचाच विचार करायचा झाला तर जवळपास 25 कोटींची उलाढाल होते या सगळ्या फटाक्याच्या विक्रीतून सगळ्या दिवाळीच्या काळामध्ये. त्यामुळं आम्ही काय करायचं असा सगळा प्रश्न आहे. आपल्यासोबत ऑल इंडिया फायर क्रॅकर्स ट्रेडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत अली दारोला. आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा, आता फटाक्यांवर बंदी घालावी किमान या वर्षी तरी, कारण आपल्याला सगळ्याला माहिती कोरोनाची साथ दुसरी येऊ शकते आणखीन एक. आत्ताच कुठेतरी पुणेकर बाहेर पडलेत. तर तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? पहिली गोष्ट म्हणजे जर फटाक्यावर बंदी जर घालायची होती तर हा कोरोनाचा विषय चालू झाला डिसेंबर जानेवारीपासून. तर त्यावेळेला जर असं शासनाने काय सांगितलं असतं तर त्या सगळ्या व्यापाऱ्यांनी तयारी केली नसती. आणि त्याचा विषय असा होता की आमचा फटाका विषय हा म्हणजे आत्ता लगेच असा नसतो. लोकांना डिसेंबर जानेवारीमध्ये याचं बुकिंग करावं लागतं. त्याच्यानंतर तो माल जून जुलैपर्यंत पुण्यात येतो किंवा कुठल्याही लोकांकडे जातो. ही जर कल्पना आधी दिली असती तरी त्यातनं काहीतरी मार्ग लोकांनी नक्कीच समोर बसून काढला असता. पण असं आता अचानक हे असं सांगणं हे बऱ्याच जणांना खूप म्हणजे विचित्र प्रकार काहीतरी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कोरोना हा जो विषय आहे हा आपल्याला जवळजवळ आता बरीच महिने आपण हे बघत आलेलो आहे. त्यामुळं जर प्रशासनाने हे खूप आधी जर कळवलं असतं तर लोकांनी त्या हिशोबाने तयारीसुद्धा केली असती. आणि आत्ताच्या घडीला की कोरोना हा पुण्यात तरी देवाच्या कृपेने थोडा ते सगळं खरं आहे दारवालाची. पण मुद्दा असा आहे, कोरोनानं नुकसान फक्त तुमच्या एकट्या फटाकेवाल्यांचं होणार नाही. यापूर्वी 7 महिने झाले लॉकडाऊन होतं, आपण पाहिले सगळ्याच व्यावसायिकांचं नुकसान झालं. मग एवढं वर्ष कळ सोसायला काय हरकत आहे फटाके व्यवसायिकांना? तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. पण ज्या वेळेला त्यांनी जर आधी कल्पना देऊन ठेवली असती
तर हे विचार व्यापाऱ्यांनी तसे केले असते. आता काय होणार आहे, एकदम शेवटच्या क्षणाला सांगण्यामुळं हा बऱ्याच जणांचा एक खूप मोठा विषय असा होईल की यातनं मार्ग काढायचा कसा. कारण की नुसतंच आम्ही एक व्यापारी असे नाही आहे, आमच्याबरोबर अजून 4 लोक जोडले गेलेली आहेत. ट्रान्सपोर्ट करणारे आहेत, हमाल आहेत, दुसरे तरी लोक आहेत. त्यामुळं तो सुद्धा एक मोठा विषय होणार आहे. तरी आमचा तर जो शासनाने निर्णय घ्यावा तो विचार करून घ्यावा एवढीच अपेक्षा आहे. पण यावर्षी तुम्ही सुमोटो म्हणून काही ग्रीन फटाके संकल्पना असेल, कमीत कमी धुराचे ज्याला आपण नक्की ना, म्हणतो. नक्की ना. आपल्याला 2018 मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की तुम्ही कमी धुराचे किंवा कमी आवाजाचे फटाके वापरा आणि त्यांनी ग्रीन क्रॅकरचं प्रोडक्शन करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी आता मार्केटमध्ये ग्रीन क्रॅकर अवेलेबल आहेत की ज्यांनी तुम्हाला कमी धूर किंवा कमी आवाज होईल. पर्सेंटेज आहे असं सध्या तुमच्या आणि रिस्पॉन्स कसा आहे? आत्ता आम्हाला जो रिस्पॉन्स आहे तो जो पब्लिक होते आमच्याकडे येणारे, जे एक सामान्य गिराईक, जी फॅमिली म्हणतो आपण, ते गर्दीचं काही टाळण्यासाठी आमच्याकडे 10-15 दिवसापासून आधीच ती लोक यायला सुरुवात झालेली आहे. बाकी तर पर्सेंटेज कसं आहे, म्हणजे लोक किती प्रमाणात घेतात साधारण दरवर्षीच्या तुलनेत आणि यंदा आता? दरवर्षीपेक्षा थोडंसं आत्ता एक थोडंसं कमी आहे, पण लोकांचा फ्लो आहे. अजून एक 2-3 दिवसांनी तो कळाला असता कसा होणार आहे तो. कारण शक्यतो कसं होतं की दिवाळीच्या एकदम तुमची 4-5 शेवटची दिवसांनी अपेक्षा काय? कारण आता जर बंदी घातलीच तर मग पुढं काय? बंदी घातलीच तर आता शेवटी तो शासनाचा विचार आहे. फक्त त्यांनी बंदी घालताना थोडा म्हणजे लोकशाहीचा विचार करून घालावा एवढीच आमची अपेक्षा आहे. ओके विशाल, तू पाहिलं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की शेवटी शासन निर्णय घेईल ते आम्हाला मान्यच करावं लागेल, पण हे करताना आमचं जे नुकसान होणार आहे ते कोण भरून काढणार आहे? आपण या संदर्भात आणखीन यांच्याकडे जाणून घेऊ. मला सांगा, आता फटाके बंदीची सगळी वातावरण निर्मिती होते कारण कोरोनाची पार्श्वभूमी आहे. लोकांना ऑब्व्हियसली कोरोनामुळं फटाक्याने प्रदूषण वाढणार आहे. किमान या दिवाळीपुरतं तरी फटाक्याची बंदी असावी अशी एक मागणी पुढे येते राजकारण्यांकडनं, लोकांकडनं, सामान्यांकडनं. तुम्ही काय सांगाल, कसं बघताय सगळं? आता फटाक्याला बंदी घालून काय उपयोग? फटाकडे तर तयार आहे. सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणा, ग्राहकांचं, मुलांचं सगळ्याची अपेक्षा आहे दिवाळी साजरी करायची, छोट्या प्रमाणात का होईना. आणि प्रत्येक वेळेला सरकारचा निर्णय काय असतो की जवळ आलं की काहीतरी बंदी घाला, निर्णय घ्या काहीतरी, त्याच्या अगोदर नियोजन नसतं. बंदी घालू नये असं म्हणा. ह्या सीझन पुरतं तरी घालू नाही ना. पण नेमकी या सीझन पुरतीच गरज आहे ना बंदी? आपण हे काय मत चालू राहणार फटाक्याचं प्रदूषण म्हणा, हे तुम्ही आता म्हणताय. सरकारला इतकं कळत नाही का? म्हणजे आपण पाहिलं विशाल, या शेवटी हे व्यावसायिक आहेत, यांना यांची बाजू धंद्याची पाहिजे आहे. त्यामुळे ते म्हणतात की अचानक तुम्ही बंदी घालून काही उपयोग होणार नाही, आमचं नुकसान आहे. तसेही विक्री तर सुरूच आहे. काही एक 10-20% लोक घेऊनही गेले असतील, मग ते वाजवणारच. मग या बंदीचा उपयोग काय विशाल? चंद्रकांत आपल्याबरोबर डॉक्टर मनजित सिंग देखील आहेत आणि आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील आहेत. मी डॉक्टर मनजित सिंग यांच्याकडे जातोय. डॉक्टर, मला आपल्याला विचारायचं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं हे निश्चितपणे फरक पडण्यासारखं आहे. आता कोरोनाचं हे सगळं सावट जे या दिवाळीच्या सणावरती आहे, म्हणजे दिवाळीचा हवा तसा आनंद आपल्यात नाही आहे, कारण आपल्यातली बरीचशी लोकं किंवा कुटुंबातले काही सदस्य या कोरोनामुळे आपण ते मुकलेले आहेत. खरं तर अशा वेळी फटाके फोडणं आणि फटाक्यातनं निर्माण होणारं प्रदूषण किती त्रासदायक ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं? हो मंडळी नमस्कार. मी डॉक्टर मनजित सिंग फोर्टिस हॉस्पिटलतर्फे फक्त एकच मुळीचा निरोप द्यायला इच्छितोय की आता मी बातमी ऐकत होतो की आपण ते ग्रीन फटाके करूया, हे फटाके करूया, ते फटाके करूया, फटाक्याची आपण भिन्न वेगळे आपण निर्माण करूया. पण एकच लक्षात ठेवा, तुम्ही कागद पेटवला की फटाके पेटवला, धूर होणार आहे, प्रदूषण होणार आहे. आणि आपण ह्या ज्या महामारीमध्ये एवढी मेहनत केली म्युन्सिपाल्टीतर्फे, सरकारतर्फे, डॉक्टरांतर्फे, तर त्याचा हेतू काय निघाला आहे की हा जो कोरोना आहे हे कुठे जातोय? माझ्या फुफ्फुसाला अटॅक करतोय. आणि हे जेव्हा माझ्या फुफ्फुसाला अटॅक करतोय तर प्रॉब्लेम कुठे होते? माझ्या श्वासनलिकेला. जेव्हा माझ्या श्वासनलिकेलाच ऑलरेडी त्रास आहे आणि आता कितीतरी लोकांना, ज्या लोकांनी ICU मध्ये 5 ते 7 दिवसाच्या जास्त तिथे स्टे ठेवली गेली होती राहिलेले, तर त्यांना फायब्रोसिस ऑफ लंग झालेला आहे. म्हणजे फुफ्फुसे जे आहेत ते अजूनही श्रिंक झालेले आहेत असे. म्हणजे त्यांना जो प्राणवायूचा प्रमाण जो हवा असतो तोही होत नाहीये. म्हणून त्यांना आमच्या डॉक्टर्सांनी ते ऑक्सिजनचा सिलेंडर कॅनेस्टर जे म्हणतात ते 24 तास लावायला सांगितलेलं आहे. तर मला एक सांगा, आपण दिवाळी साजरा करायची की जीव वाचवायचा? अहो, जीव वाचवाल तर प्रत्येक सण साजरा करता येईल, पण एखाद्या एवढ्या लोकांचा जीव जर गेला तर काय लोकांची दिवाळी होणार आहे? मला एक सांगा ना. आपल्याला हौस असते, सगळे सण आपण साजरे केले पाहिजेत, पण ऍज अ मेडिकल डॉक्टर मी आज
होम क्वारंटाईन सर्व्हिसेस केअर करतोय फोर्टिस हॉस्पिटलतर्फे. आणि मला माहिती आहे लोकांचे जेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल 95च्या खाली येते ते कशी धावाधावी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. तर हा जो धूर आहे तो अगरबत्तीचा असो, फटाक्याचा असो, कुठलाही असो, धूर म्हणजे तो फुफ्फुसाला अजून चोकअप करतो आणि प्राणवायू कमी पडल्याने, श्वासनलिका चोक झाल्याने पेशंटला त्रास होतो. कुठल्याही प्रकारचा धूर का होईना. तर मला तर असाच म्हणायचं आहे की ह्या वेळी खरोखर या करोनाच्या महामारीमध्ये आपण फटाकडे किंवा धूर करू नये आपण, ही माझी कल्पना आहे. हो. डॉक्टर मनजित सिंग, आणखीन आपण बोलणार आहोत, कारण आपलं बोलणं ह्या सगळ्या विषयामधले शक्यता अशक्यता आपण सांगताय खरं तर, ते निश्चितपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत. आपल्याबरोबर अजित मांढरे देखील आहेत आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडे जाऊयात. अजित, फटाक्यांवरती बंदी आणली जावी याबद्दल खुद्द आता आरोग्यमंत्र्यांनी देखील सूतोवाच केलेला आहे. फटाके फोडू नका असं त्यांनी अपील केलेलं आहे. काय याबद्दल सांगणं आहे? विशाल, आरोग्यमंत्र्यांनी अपील केलेलं आहे. नक्कीच महाराष्ट्राची जनता जी आहे त्यांच्या अपीलला साथ देतील आणि कमीत कमी प्रमाणात फटाके फोडतील. कारण का कुठल्याही प्रकारे सरकारने अजूनपर्यंत असे आदेश काढलेले नाहीत किंवा असा नियम लावलेला नाही की फटाके फोडू नका. कारण का जसं आपण ऐकलं की बाबा जे बोलत होते की त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना लायसन्स दिले गेलेले आहेत, फटाके आलेले आहेत मार्केटमध्ये, त्यामुळे ते आलेला माल जो आहे तो विकायचा कसा. मी वरळी नाक्यावरती आहे आणि मुंबईमध्ये विशेष करून वरळी भाग असेल किंवा मुंबई उपनगर भाग असेल, तिथे असे रस्त्याच्या कडेला छोटे छोटे स्टॉल दिसतात वर्षानुवर्षे. आता हा स्टॉल जो वरळी नाक्याला जवळपास 30 ते 35 वर्ष हा स्टॉल आहे. ही जे गृहस्थ इथे उभे आहेत, हे ज्यावेळी लहान होते तेव्हा त्यांचे वडील आणि त्यांच्यापासून हा स्टॉल इथे लावण्यात येतोय. म्हणजे कुठेतरी दिवाळीच्या काळामध्ये एक साईड बिझनेस किंवा आपला मूळ व्यवसाय जो आहे तिथून थोडा वेगळा हटका बिझनेस करायचा, व्यवसाय करायचा, ज्याच्यामुळे आपल्याला काही पैसे मिळतील, एक्स्ट्रा पैसे मिळतील, अशी त्यांची संपूर्ण धारणा असते. तर अशा पद्धतीनं जर ह्या लोकांना आधी सांगितलं असतं की यावेळी फटाक्यांच्या स्टॉलला परवानगी देण्यात येणार नाही आहे, तर नक्कीच त्यांनी काहीतरी पर्याय शोधला असता. पण आता यांनी करायचं काय? आता एक प्रकारे असं विनंती केली जाते सर्व स्तरातून की यावेळी कोविडचा काळ आहे, प्रदूषण झालं फटाक्यांमुळे, तर जे श्वसनाला त्रास जो कोविडमुळे होतो त्यामुळे लोकांना त्रास होईल म्हणून फटाके फोडू नये. फटाके विक्रेता म्हणून तुम्ही या मागणीकडे कसं पाहता? आता काय ज्याच्यावर आता कोविडमुळे आता मोठा प्रॉब्लेमच आहे. पण आता बघू, आता लोकांचे सहकार्य मिळालं, लोकांचे योग्य धंदा होईल, गिराक आले की काय होईल तो हा आले तर संपले जाईल, तर नाही झालं तर काय आहे तेच आहे नेहमीसारखं. पण दरवर्षीपेक्षा यावेळी आपल्याला व्यवसायामध्ये या इथे विक्रीमध्ये किती थोडा फरक पडणार, थोडा तरी फरक पडणार आहे ना. आता काय सांगता येत नाही लोकांचं काय कोणाच्या. अशी मागणी केली जाते की फटाके विक्री आणि फोडण्यावरती बंदी आणावी, कारण का प्रदूषण होईल, लोकांना त्रास होईल. तर ह्या मागणीकडे कसं पाहतो? आता काय बोलणार आम्ही या बाबतीत? आम्ही व्यापारी, आता आमचं माल ह्याच्यावरच आमचं सगळं चालतंय. आता बंदी घातली तर आमचं काहीच घर चालणार नाही, ह्याच्यावरच तर आमचा घरदार. पण आधी तुम्हाला सांगितलं पाहिजे होतं? हो, आधी तरी सांगितलं पाहिजे होतं. विशाल, आधी सांगितलं पाहिजे होतं तर अशा पद्धतीने काहीतरी पर्याय व्यवस्था केली असती. हा स्टॉल यांचा आहे आणि यांचा हा मुलगा आहे, तो स्टॉल या ठिकाणी चालवतोय किंवा तो देखील शिकतोय. मित्रा, तू शाळा कॉलेजमध्ये जातोस? शाळा झाली आहे कॉलेजमध्ये 11वी. कॉलेज बंद असेल, ऑनलाईन असेल? ऑनलाईन. आता तुझे वडील एवढे वर्ष धंदा लावतायत आणि यावर्षी मागणी केली जाते, शाळा कॉलेजमध्ये देखील तुला सांगण्यात येतं की फटाके कमीत कमी फोडा. तर व्यवसायावर किती परिणाम झालेला आहे आणि आत्ताच्या घडीला फटाके फोडूच नका अशी विनंती केली जाते, याकडे तू कसा बघतो, एक विद्यार्थी म्हणून आणि एक फटाके विक्रेता म्हणून? विद्यार्थी म्हणून तर हे विकायला नाही पाहिजे असं, पण आता फटाके विक्रेता म्हणून आमचं त्याच्यावरतीच चालतं सगळं, त्यामुळे आपलं धंदा करणं भाग आहे आम्हाला. तुला आता माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये श्वसनाचे त्रास सगळ्या पेशंटना होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, बाहेर प्रदूषण आहे, ऑक्सिजनची लेवल कमी आहे. अशा परिस्थितीत फटाके फोडल्यामुळे जी प्रदूषण होईल त्यामुळे लोकांना त्रास होईल असं देखील बोललं जातं आहे. तर हे प्रदूषण होणे म्हणून तू एक विद्यार्थी म्हणून, फटाके विक्रेता म्हणून लोकांना काय सांगशील? हां, प्रदूषण तर होणार, श्वसनाचे त्रास होणार, हे माहिती आहे. पण आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे ज्याच्यानी कमी प्रदूषण होईल ते अशा प्रकारचे फटाके सुद्धा उपलब्ध आहेत आमच्याकडे. नक्कीच विशाल, हा एक उत्तम पर्याय आहे. पण आता शेवटी हा निर्णय जो आहे तो सरकारच्या हाती आहे.
कमी प्रदूषणाचे म्हणजे कमी धूरवाले फटाके असतील, कमी आवाजाचे फटाके असतील, जे न्यायालयाच्या गाईडलाईन्स नंतर जे मोठमोठे फटाके होते त्यांचा आवाज खूप व्हायचे किंवा धूर खूप व्हायचा, अशा अनेक फटाक्यांच्या उत्पन्नावरच बंदी घेण्यात आलेली आहे. तर हा एक पर्याय असू शकतो, पण शेवटी सरकारचा निर्णय आहे, लोकांचा निर्णय आहे. सामाजिक भान म्हणून जरी सरकारने त्या ठिकाणी कुठलाही बंदी घातली नाही तरी लोकांनी सामाजिक भान म्हणून किती फटाके वाजवावेत किंवा फटाके वाजवू नयेत, किंवा अशा पद्धतीनं छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांचा नेमका विचार कोणी करावा, सरकारने करावा, लोकांनी करावा, का हा सगळा मुद्दा जो आहे तो असाच चालत राहील. बरोबर, हे दोन्ही अनेक बाजू आहेत प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये, ज्या दोन्ही बाजू आहेत प्रश्नांची उत्तरं अजित. या घडीला तरी मिळणं आणि त्या आवश्यक आहे. अनुषंगाने तसं बघायला गेलं तर सरकार निर्णय घेईल तो घेईल, पण आपण तर अपील करू शकतो सगळ्या आपल्या प्रेक्षकांना की फटाके वाजवू नका, कारण यामुळे या फटाक्यांना प्रदूषण होतं. बरं, फटाके कुठले असू देत, ते ग्रीन फटाके असू देत किंवा दुसरे कुठले असू देत, प्रदूषण ते होणारच आहे. याबद्दल अधिक चर्चा करणार आहोत आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर मी जाणार आहे डॉक्टर मनजित सिंग यांच्याकडे आणि आणखीन काही प्रश्न आणि त्याची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फटाके मुक्त दिवाळी. आणि फटाके मुक्त दिवाळी या न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेमध्ये पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण ही जी वृत्तमालिका, या वृत्तमालिकेच्या माध्यमातून खरं तर प्रेक्षकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर जे आपण जे फटाके फोडू, दिवाळी सण साजरा करू, त्यातनं प्रदूषण होईल आणि ज्यांना कोरोना होऊन गेला आहे किंवा हा जो कोरोनाचा संसर्ग आहे जो या माध्यमातून झपाट्याने पसरू शकतो, त्याला कुठेतरी आपण थांबवायला हवं आणि फटाके वाजू नये याबद्दलचं अपील आपण करतोय. जातोय मी याविषयी बोलण्याकरता डॉक्टर मनजित सिंग आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूयात. डॉक्टर मनजित सिंग, आपण ब्रेकपूर्वी फार छान पद्धतीने अपील केलं सगळ्या प्रेक्षकांना. मला पुन्हा एकदा आपल्याला विचारायचं आहे की बहुतांशी अशी कुटुंब आहेत आपल्या अवतीभोवती ज्या कुटुंबात एकाच वेळी 6-6, 7-7 लोकांना कोरोना होऊन गेला. त्यातले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तर व्हेंटिलेटर लावावं लागलं, सुदैवाने त्यातनं ते बाहेर आले. अशावेळी ती कुटुंब, त्या कुटुंबातले सदस्य यांनी फटाक्यापासून किती दूर राहायला हवं आणि त्याचबरोबर इतरही मंडळींनी कसं दूर राहणं आवश्यक आहे? छान मुलीचा प्रश्न आहे भाऊ. मला एकच म्हणायचा, हा जो कोरोनाचा संसर्गाने आजारपणा झालाय आपल्या पूर्ण राष्ट्रात, पुऱ्या जगात, पुऱ्या देशात, तर तुम्ही फार चांगला उल्लेख केला की एका परिवारमध्ये 6-7 लोक असे इन्फेक्ट झाले, संक्रमित झाले आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना त्रास झालाय. मला एकच म्हणायचं आहे आणि मी परत एकच उल्लेख करीन, दिवाळी पुढच्या वर्षी येईल पण जीव गेल्यानंतर तुम्ही येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे व्हेंटिलेटरवर गेले होते पेशंट आणि ते जे घरी परत आलेत, ते खरोखर मी सांगतोय घरोघरी जाऊन त्यांना व्हिजिट करा आणि त्यांना पहा त्यांना श्वास घ्यायचा किती त्रास होतोय ते. म्हणजे कोरोना तर झालाय, पण त्याला आता एक माणूस लागतोय त्या माणसाला सपोर्टिव्ह थेरपी द्यायला, त्याला सहानुभूती करायला, त्याला मॉरल सपोर्ट द्यायला. एखादा लहान बाळ असतो, कशी आई त्याला काळजी करते, आणि तसेच हे आता ज्येष्ठ नागरिक आहेत, ते लहान बाळापेक्षा पण विचित्र झालेत आणि त्यांना हेच कळत नाही की काय होतंय. माझ्याकडे अजून एक असा अनुभव आहे, एका माणसाला, एका ज्येष्ठ नागरिकाला ज्याला कोरोना झालेला आणि त्याचा ऑलमोस्ट म्हणजे जे आम्ही म्हणतोय ग्राउंड ग्लास ओपॅसिटी असे जे ठप्पे पडतात छातीमध्ये जेव्हा आम्ही MRI करतो आणि त्याच्यातून आम्ही निर्णय घेतो की त्याची ते बिराडची जी स्केल आहे BIRADS ते 25 येते. तर ज्यांना 15-16 असा 17-18 झालेला होतं त्यांचे खरोखर हाल झालेत आणि त्यांना जो फायब्रोसिस ऑफ लंग झाला आहे हा फार कठीण आहे. हे म्हणजे परत येणं शक्य नाहीये. तर मला मंडळी, सगळ्या नागरिकांना हात जोडून फोर्टिस हॉस्पिटल तर्फे आणि ह्या चॅनल मार्गे मी एकच निरोप द्यायला इच्छितोय, दिवाळी पुढच्या वर्षी येईल, या वर्षी तरी धूळ करू नका. पूर्ण जगात सगळे देशाचे अधिकारी थकले सांगून मास्क घाला आणि 2 मीटरचं अंतर ठेवा. हे आमच्याकडून होत नाहीये. कमीत कमी फटाके तरी आम्ही वाजू नये तेवढी तरी आपण कल्पना घेतली पाहिजे. कसलाही फटाका का होईना, आपला मुंबई शहर 2 मीटर अंतर ठेवायचं तर जाऊ द्या, आमच्या खोल्या 2-2 मीटरच्याच आहेत. समजा धूर झाला, प्रदूषण झाला, काय होणार आहे? छोट्या छोट्या घरामध्ये आपण 4 ते 6 लोकांचा परिवार राहतोय आणि समजा जर परत काय बाबांना झाला आणि हे असे जे पेशंट ऑक्सिजनवर आहेत, कॅनिस्टरवर, किंवा कोरोना होऊन त्यांच्या फुफ्फुसाला जास्त नुकसान झालेलं आहे, मी लिहून देतोय काळ्या दगडावर पांढरी रेषा म्हणून हे पेशंट परत ICU मध्ये ऍडमिट होतील. आणि एकच विचार करा, ICU मध्ये ऍडमिट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटरवर जाता आणि तुम्हाला 8, 10, 15, 20 लिटर ऑक्सिजन एका दिवसाला लागते, खर्च होतो की नाही?
होतो की नाही? मला सांगा, काय भाव पडणार आहे फटाकडे? काय नाही ना. तर मला एकच म्हणायचं आहे, जेव्हा आपण ती थाळी वाजवली होती की नाही करोनाला पळवायला, तर मला असं म्हणायचं आहे, जास्त आवाज करू नये, जास्त प्रदूषण करू नये. खरोखर घरी आरती करून पूजा करून जर आपण सगळ्यांच्या शुभेच्छा केली आणि सगळ्यांचं असं म्हटलं की विश यू गुड हेल्थ दिस दिवाळी, मला वाटतंय आपला देश या चॅनलमुळे खरोखर एक आयडियल राष्ट्र होईल की महाराष्ट्रामुळे ही कडी पुढे गेली आणि सगळ्या लोकांनी हा निर्णय केला की आम्ही फटाके वाजवणार नाही. मला कळतंय सगळे जे म्हणतायत आमच्या दुकानाचं नुकसान होईल, हे होईल, ते होईल, सगळं मान्य आहे. आता काय असतं, कायदे कानून कोणाच्या हातात नसतात. सरकारला जेव्हा निर्णय घ्यायचा असतो ते तेव्हाच घेत असतात. पण एकच लक्षात ठेवा, हे जेवढे आमचे व्यापारी म्हणतायत मी त्यांनाही सहानुभूती देतोय, पण एकच लक्षात ठेवा, तुमच्या धंद्यामुळे लोकांच्या जीव जाता कामा नये. कारण हे श्वासोश्वास नलिकाची जे प्रॉब्लेम आहे करोनाची, ही एवढी घातक आहे, लोकांनी त्यामुळे आपले जीव घालवलेत. तर मंडळी, परत हात जोडून फोर्टिस हॉस्पिटल तर्फे, ह्या चॅनल तर्फे परत मी विनंती करतो की ह्या दिवाळीला, ह्या सणाला काही का होईना, कारण प्रदूषण करू नये. कारण इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतोय की दिस इयर इज ओनली फॉर सर्व्हायव्हल आणि नेक्स्ट इयर विल बी रिवायवल. वा, क्या बात. मला हे म्हणायचं की मला एकच म्हणायचं आहे की ह्या वर्षी फक्त जगून घ्या, ह्या वर्षी फक्त जगून घ्या आणि मग आपण 1 जानेवारी पासून जे काय असेल साजरा करूया आणि आपण गणपती बाप्पाला नमस्कार करून म्हणूया की सगळ्यांना चांगलं स्वास्थ्य दे आणि सगळ्यांना चांगलं होऊ दे आणि ह्या करोनाला परत पाठवून दे त्याच्या घरी. माझी अशी विनंती आहे आमच्या सगळ्या लोकांना ह्या चॅनल. डॉक्टर मंजित, फार पटणारं, वास्तविक आणि त्यातला व्यवहारिक मुद्दा आपण आपल्या प्रेक्षकांना समजून सांगताय. मला आणखीन आपल्याशी बोलायचं आहे. यानंतर मी चंद्रकांत यांच्याकडे जातोय. चंद्रकांत, दोन्ही बाजू आहे खरं तर. राज्य सरकारने या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये बऱ्याच गोष्टी आधी लक्षात घेतल्या, पण मुद्दा हाही आता उपस्थित होतो या सगळ्या ह्याच्यात की बहुतांशी फटाका व्यावसायिकांनी खरं तर एकतर दुकानामध्ये फटाक्यांचा स्टॉक करून ठेवलेला आहे किंवा त्या पद्धतीच्या फटाक्यांची निर्मिती केलेली आहे. हा देखील एक भाग जो होता तो राज्य सरकारने लवकर लक्षात घेणं आवश्यक होतं का, जर बंदीचा मुद्दा या ठिकाणी समोर आणायचा होता तर? हां, विशाल, निश्चितच राज्य सरकारने खरं तर या गोष्टीच्या अगोदरच विचार करायला पाहिजे होता. पण आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून जर हे निर्णय घेतला किंवा लोकांनी सुमोठं जर पालन केलं त्याचं, कमीत कमी त्याचा निश्चितच त्याचा परिणाम जाणवला. आपल्यासोबत आणीचे डॉक्टर नितीन हांडे आहे, जे गेली अनेक वर्षे चळवळ चालवतात फटाके मुक्त दिवाळीची. आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा, कोरोनामुळं काय अवस्था झाली तुम्ही आम्ही पाहिली पुणे. जवळपास 4,500च्या आसपास लोक गेले आणि त्यातले बहुतांश फुफ्फुस निकामी झाल्यामुळं गेले. हे वास्तव आहे. ठीक आहे, धंदा आहे, फटाके आहेत, सगळं मान्य आहे, पण लोकांचा जीव पण तेवढाच महत्वाचा आहे. तर तुम्ही कशी चळवळ पुढे? मला देखील हेच म्हणायचं की राज्य शासनाने जो निर्णय घ्यायचा तो घेईल, पण लोकांनी सुमोठो हा निर्णय घेतला पाहिजे की यावर्षी आपण फटाके वाजवले नाही पाहिजेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दरवर्षी फटाक्याचे जे प्रदूषण होतं त्याच्या विरुद्ध फटाकेमुक्त अभियान राबवण्यात येतं. यावर्षी अशी गरज आहे की ज्या पेशंटला जो त्रास होतोय तो कमीत कमी व्हावा, यासाठी लोकांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की ह्या फटाके आम्ही यावर्षी वाजवणार नाही आहोत. एक आपण पाहतो की फटाके दिवाळीचा उत्सव हा आपण लक्ष्मीपूजन म्हणतो आणि त्याच वेळेस आपण काय करतो की भल्या मोठ्या पैशाची आपण रांगोळी करतो, फक्त आवाजासाठी आपण ते पैसे उडवतो. तर लोकांनी यावेळेस विवेकी निर्णय घ्यावा. फटाक्यासाठी जे ते पैसे वापरणार आहेत त्याऐवजी त्यांनी दुसऱ्या गोष्टी विकत घ्याव्यात, चांगली पुस्तकं विकत घ्यावीत, त्यांचे छंद जोपासावेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पेशंटला जास्त त्रास होईल असं आपण टाळलं पाहिजे. आपल्यासोबत काही फटाके घ्यायला आलेले लोक आहेत. मला सांगा, तुम्ही फटाके घ्यायला आले, पण कोरोनामुळं फटाक्याचा धोका वाढू शकतो. फटाके जर वाजवले तर फुफ्फुस निकामी होतं. काय सांगाल तुम्ही, यंदाची दिवाळी तुम्ही कशी साजरी करणार आहात? साध्या पद्धतीने आणि कमी आवाजाचे फटाके घेऊन साजरी करणार. म्हणजे फटाके पाहिजेतच तुम्हाला? फटाके पाहिजे ना, थोडेसे फटाके पाहिजे ना. हो, पण कोरोनाने जर जीव गेला तर फटाके काय कामाचे? कारण आपण पाहिलंय पुण्यात किती लोक गेलेत. ते नाही, वाजावे मान्य आहे, सगळं आहे, लोकांचा उत्साह आहे, सण आहे, पण यंदाची दिवाळी तुम्ही कमीत कमी फटाके वाजवणार तर की नाही? किंवा कमीत कमी वाजवणार. तुम्ही कमीत कमी वाजून तुमची काय भूमिका आहे? यावेळेस फटाके जरा कमी वाजून पुण्यामधला जो कोरोना आहे तो जरा कमी करण्यामध्ये सगळ्या समाजाने सहकार्य करायला पाहिजे.
तुमची काय भूमिका आहे? नाही, माझ्या आता मुलं छोटे लहान असल्यामुळं त्यांना थोडंफार फटाके वाजवावं लागत, त्यांना थोडंफार घेऊन द्यावं लागत. त्यासाठी बाळा, तू ह्यावेळेस कमी फटाके वाजवणार की नाही किमान? काकू, तुम्ही तरी मुलाला समजून सांगणार की नाही यावेळेस फटाके? कारण कोरोनामुळे किती लोक गेलेत आपण पाहिलेले आहेत त्यांना. फटाके कोरोनाच्या पेशंटसाठी धोकादायकच आहेत. आम्ही कमीच वाजवणार आहेत, फक्त छोटे फटाके घेतलेले आहेत म्हणजे मुलांसाठी. लहान मुलांसाठी घेतले. म्हणजे बंदी लागेल तेव्हा लागेल विशाल, पण लोकही आता बऱ्यापैकी जागृत होताना दिसत आहेत. कमीत कमी फटाके लहान मुलांना लागतील एवढेच फटाके घेताना दिसत आहेत लोक. आशा करूयात लोकांनी जर स्वयंशिस्त पाळली निश्चितच यावर कंट्रोल येईल. पण आपण आता अली दारवाला जे आहे ते फटाके व्यावसायिकांचे पदाधिकारी आहेत त्यांच्या संघटनेचे, आपण त्यांना विचारूया. आपण पाहिले लोकांच्या भावना, डॉक्टरांच्या भावना, पर्यावरणवाद्यांच्या भावना. तुमचा व्यवसाय यंदा थोडा तुम्ही नुकसान घेतलं तर काय हरकत नाही? नाही, आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की लोकांवरती तो विषय आपण सोडावा. लोक सगळी जागरूक आहेत, प्रत्येकाला कळतं की कुठला सण कसा साजरा करायचा आणि कशा किती पद्धतीने करायचा. त्यामुळे जर नागरिक जे आहेत ते आपले बरेचसे हुशार आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की ते काय असं चुकीचं करतील. आता ज्यांना फटाके उडवायचे ते उडवतील, ज्यांना नाही उडवायचे ते नाही उडवतील. म्हणजे थोडक्यात याच्यात जागृती व्हावी पण बंदी नको. हां, जागृती अवश्य व्हावी, जागृती अवश्य व्हावी. जे जुने जे समज होते लोकांचे की काही ध्वनी प्रदूषण आहे, काही आवाजाचं आहे, काही धूर आहे, ते बरेचसे प्रकार आता कमी झालेले आहेत. तर लोकांनी ते उडवलं, त्यांच्या लक्षात येईल की आता नक्की 2018 नंतर किती फटाक्यांमध्ये तो काही फरक पडला आहे. त्यामुळे निश्चित मला वाटतं की शासनाने बंदीच्या ऐवजी लोकांवरती हा विषय सोडावा आणि जे ते नागरिकांनी आपला विषय ठरवावा की कोणी फटाके उडवावे कोणी उडू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि समजा बंदी घातलीच तर मग तुमचं पुढचं सगळं कसं होईल? बंदी जर सरकारने घातलीच तर लोकांनी केलेली सगळी आत्ता फटाक्याची खरेदी, त्याचा भरलेला जो काही टॅक्स आहे किंवा जो बाकीचे विषय आहेत किंवा अजून ह्याच्याशी संबंधित जे काही लोकांचे इतर रोजगार आहेत त्या गोष्टींवर तर मोठा परिणामच होईल, तर मोठा फटका बसेल. मी बंदी नकोच आहे तुम्हाला? हां, बंदी तर अवश्य नसावी, जागृती लोकांची व्हावी, एवढं नक्की. म्हणजे आपण पाहिलं विशाल, म्हणजे फटाके व्यावसायिकही आता या भूमिकेपर्यंत आलेत की जागृती व्हावी. लोकांनी जर स्वतःहून ठरवलं तर आमचं त्यांना ना नाही. कारण शेवटी व्यवसाय जरी असला, शेवटी लोक जे ठरवतील ते कोणीच ठरवू शकत नाही. त्यामुळं किमान बंदी नको एवढे वर्ष. कारण आम्ही सगळं माल भरून ठेवलं आहे, त्याचा GST भरला आहे, सरकारला टॅक्स पण पे केला आहे. आणि तुम्ही ऐनवेळी जर बंदीचा निर्णय घेतला तर त्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान आम्हाला सगळ्या व्यावसायिकांना सोसावं लागणार आहे. त्यामुळं आता सरकार नेमकी काय भूमिका घेते ते होईलच. पण लोकांनी जर ही चळवळ निश्चितच पुढं जनजागृती म्हणून पुढे नेली सुमोटू तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला दिसेल. विशाल, बंदी नको पण जनतेमध्ये जनजागृती व्हावी. माणूस हुशार आहे, त्याला कळतं, लोकांना कळतं की काय करायला हवं या सगळ्या परिस्थितीमध्ये. अशी भावना जी आहेत ते फटाके व्यावसायिक व्यक्त करताना दिसत आहेत. जाऊयात अजितकडे. अजित देखील असेच एक फटाका व्यावसायिक जे आहेत त्यांच्या स्टॉलसमोर तिथे तो आहे. अजित, त्यांना काय वाटतं, त्यांचं काय म्हणणं आहे? विशाल, त्यांचं म्हणणं ऐकून घेत, पण याआधी जे डॉक्टरांनी जे वाक्य सांगितलं आपल्या चॅनलवरती आता की हे वर्ष जगूयात आणि पुढच्या वर्षी फटाके फोडूयात, हे वाक्य खरं तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच फटाके विक्रेते असतील, फटाके खरेदी करणारे असतील, ग्राहक असतील किंवा फटाके फोडणार असेल, या सगळ्यांनीच एक सामाजिक भान ठेवून फटाके जास्तीत जास्त न फोडण्यावर भर द्यावा. अशी कुठेतरी मोहीम जी आपली जी आहे त्यामध्ये यश येताना दिसतंय. त्यामुळे आपण जर आता पाहिलं असेल पुण्याच्या लोकांनी की यावर्षी आम्ही कमी फटाके फोडूयात असा एक चंग बांधलेला दिसतोय. फटाके विक्रेत्यांचा स्टॉल आहे वरळी नाक्यावरचा आणि तिथं दरवर्षी फटाक्याच्या आता साधारणपणे 8-10 दिवस राहिलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण यावर्षी करोनामुळे लोकही जास्त नाही आहेत आणि गर्दी देखील जास्त नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं या सगळ्या स्टॉलमध्ये किंवा ह्या सगळ्या विक्रीमध्ये कशा पद्धतीने त्यांना तोटा होतोय किंवा जे स्टॉल आहेत किंवा फटाके जे आहेत ते विकू नये या सगळ्या गोष्टीमध्ये. तर आता सगळ्याच भागातले लोक म्हणतात की आम्ही फटाके कमी फोडणार. तर आपण या ठिकाणी जे लोक येतात, साधारणपणे तुमचं एवढा वर्ष स्टॉल आहे त्यामुळे कुठले ग्राहक तुमच्याकडे येतात हे तुम्हाला साधारणपणे माहिती असेल. तर 5 आणि 6 हजाराचे फटाके नेणारे व्यक्ती जे ते यावेळी कमी फटाके नेत आहेत का त्यांच्यामध्ये तेवढेच फटाके नेत आहेत? आता आज पहिला दिवस आहे. आता पुढे दिवस किती दिवसांनी माहिती पडेल की किती गिराके येतील. कधी मध्यंतरी लोक फटाके वाजवतात, फोडतात. आता त्यांच्या आता येतील तेव्हा कळेल की 200 रुपयाचे नेतील का 5,000चे नेतील का 100 रुपये नेतील. आता ते माहीत नाही. आता त्यांच्या लोकांवर आता काय कसं काय करायचं ते फोडायचे. तुम्ही फटाके घ्यायला आलाय? नाही. तर तुम्हाला काय वाटतं, सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं
फटाक्यांवरती फोडण्यावर बंदी आणावी, कारण का आता करोनाचा काळ आहे. नाही, आणावंच लागेल बंदी, कारण कसं करोनामध्ये आहे ना थोडंसं डिपेंड होऊ शकतंय त्याला. म्हणजे प्रदूषण वाढू शकतं, वाढू शकतंय, त्यामुळे करोनाच्या पेशंटला त्रास होईल. त्रास होणारच येते मग फटाक्यांवर बंदी आणावी. मग हे जे सगळे स्टॉल लावून बसलेले आहेत, ज्यांनी आता गेल्या काही महिन्यांत त्यांनी तयारी केलेली आहे, त्यांचं काय होईल? त्यांचं म्हणजे आता ते जे सरकार करेन ते हेच होणार आहे ते. ठीक आहे. सरकार जे निर्णय घेईल तो या लोकांना मान्यच करावा लागेल. अशा सर्व चर्चा आहेत आणि अशा सर्व लोकांची मतं आहेत. विशाल, साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर लोकांचा उत्साह करोनामुळे खरंच कमी झालेला आहे या दिवाळीचा. त्यामुळे लोकांमध्ये कुठे ना कुठेतरी हे आपल्याला दिसून येतं आहे की यावर्षी दिवाळी जी आहे ती फटाके न फोडून साजरी करावीत. त्याचबरोबर जे फटाके विक्रेते आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्ही तीच संपूर्ण प्रिकॉशन घेऊन यावेळी कमी धूरवाले किंवा कमी आवाज करणारे फटाके जे आहेत, ज्यामुळे करोना पेशंटना त्रास होईल, असे कोणते फटाके विकत नाही आहोत. त्यामुळे कुठेतरी एक बॅलन्सिंग आता या घडीला वातावरण दिसतंय. साहजिकच आपल्या मोहिमेनंतर भविष्यामध्ये त्या ठिकाणी किंवा जी दिवाळी आता येते त्या दिवाळीमध्ये कमीत कमी फटाके फोडले जातील, कमीत कमी लोक घराबाहेर पडतील आणि बहुतांश ठिकाणी तर फटाके फोडले जाणार नाहीत. बरोबर, कुठेतरी आपल्या मोहिमेला यश येताना दिसतंय. लोकांमध्ये जनजागृती होते. लोक स्वतःहून पुढे येऊन या ठिकाणी स्पष्ट म्हणतायत की यावर्षी फटाके फोडूच नये. शेवटी सरकारचा निर्णय आहे, पण आपण अपील करू शकतो लोकांना. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती एकच सांगायचं ते म्हणजे फटाके विक्रेते स्टॉल आहेत त्यांचा जर सरकारने नक्की विचार केला तर हे फटाके स्टॉल जे आहेत ते सरकारच्या एका आदेशावरती बंद होतील. मोठमोठ्या दुकानं जी आहेत ते त्यांचंही देखील नुकसान बंद होईल. होतील. पण हे तितकंच खरं, ही वास्तविकता आहे की कोरोनाच्या संसर्गामुळे बहुतांशी लोकांची फुफ्फुसं जी आहेत ती अशक्त झालेली आहेत आणि या फटाक्यांमधनं होणारे जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचा त्यांना फार त्रास होऊ शकतो. पुन्हा एकदा या संसर्गाचा प्रसार देखील होऊ शकतो. म्हणून ही भीती लक्षात घेऊन फटाके न वाजवणं, थोडक्यात काय तर फटाके मुक्त दिवाळी हा संकल्प करणं आवश्यक आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा जाणार आहे डॉक्टर मनजित सिंग यांच्याकडे, जे खूप छान पद्धतीने याचे परिणाम समजून सांगतात. त्यांच्याशी चर्चा करू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फटाके मुक्त दिवाळी ही आत्ता या क्षणाची, या वेळेची गरज आहे. कारण कोरोनाचं सावट अजूनही कायम आहे. आणि डॉक्टर मनजित सिंग आपल्याबरोबर आहेत. ते खूप छान पद्धतीने या फटाक्यांमधनं होणारं प्रदूषण आणि त्याचा कोरोना संसर्ग झालेले जे काही रुग्ण आहेत त्यांना होणारा त्रास, किंवा आपल्यालाही ज्यांना कोरोना झालेला नाही आहे त्यांना देखील कसा त्रास होऊ शकतो हे खूप छान पद्धतीने समजून सांगताय. डॉक्टर, आपण ब्रेकपूर्वी बघितलं काही पालक देखील फटाक्याच्या दुकानांवरती आमच्या प्रतिनिधींना भेटले. जे पालक असं म्हणत होते की मुलांच्या आग्रहाखातर आम्ही फटाके घेतोय. मग ती छोटी छोटी फटाके आहेत, मग ती लवंगी फटाके असतील किंवा सुरसुरे असतील, मग ते आपटी बॉम्ब असतील, काही असू देत, पण शेवटी उदबत्ती लावा किंवा एक फटाका फोडा, प्रदूषण तर ते होणारच आहे. अशा वेळी मुलांची मानसिकता कशी तयार करायला हवी, तुम्ही फटाके फोडू नका या विषयाला घेऊन, कारण आता मुलांना कळालंय की कोरोनामुळे काय होऊ शकतं आणि काय काळजी घेतली पाहिजे, तेवढे तर ते हुशार झालेत. सर, यालाच म्हणायचा मानाचा मुजरा हा प्रश्न तुमचा. दिस इज $1,000,000 क्वेश्चन. ऐकत होतो मी, माझे 2 सहभागी जे काय बोलत होते, माझी छोटी मुलं आहेत, त्यांना तर थोडंफार घेणंच पाहिजे, त्यांना एवढं पाहिजे, त्यांना थोडं पाहिजे, आणि मुलं पण सांगतायत की मला फटाके पाहिजेत. माझ्या दोस्तांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या राष्ट्राच्या लोकांनो, या चॅनलतर्फे मला एकच रिक्वेस्ट करायची आहे. सर्वप्रथम हेल्मेट आली आम्ही लक्ष नाही दिला, सीट बेल्ट आली आम्ही लक्ष नाही दिला. आता हेच पालक जर असे बोलले की थोडे लोक सीट बेल्ट लावतील बाकी नाही लावतील, विचार करा ज्यांनी नाही लावलं त्यांचे काय हाल होणार आहे. विचार करा आधी, हे फार महत्वाचं आहे. एखादा मोठा व्यक्ती कुठल्या तरी ऍडव्हर्टिजमेंटला येतो आणि आपली जाहिरात करतो, आपण त्याला महत्व देतो. आता बघा, आता हेच सुरू चालू आहे. प्रत्येक लाल बत्तीच्या सिग्नलवर पाठीमागून एक छोटी मुलगी बाबांना सांगते, बाबा रेड लाईट मीन्स पुट ऑफ द इंजिन. हा करोना म्हणजे पुट ऑफ द फटाकडा. मला हे म्हणायचं आहे हो. हे छोटे छोटे मुलांना हेच शिक्षण जर आता दिला, हा पुढे जाऊन आपला संरक्षण होणार आहे. हे मला त्यांची वृत्ती बदलायची आहे. हे मुलांनी जर आता सांगितलं आपल्या पालकांना, बाबा यावर्षी कोरोना नको, खरंच नको, अरे ह्याचा परिणाम सगळ्या सोसायटीवर पडेल, आणि हा जागृत जे होईल आपले राष्ट्र, तर खरोखर हा एक एक्झाम्पल सेट करेल की महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलं आपल्या आई वडिलांना सांगत असतात की बाबा हे असं करू नका आणि तसं करू नका. हे म्हणजे हे खरोखर ते चुकीची स्टेटमेंट होती की माझी छोटी मुलं आहेत त्यांना थोडेसे फटाके पाहिजेत.
अहो हे थोडेसे लोकांचे जीव गेलेत, पण प्रत्येकाच्या घरी एक 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 माणूस जातोय. म्हणून आपली जी सायकोलॉजी आहे ह्या मुलांकडून झाली पाहिजे. बाबा फटाके नाही आणायचे. एका माझ्या सहभागीने सांगितलं की आपले जीएसटी जात आहे, पैसे खर्च करतायत, काहीतरी आपण चांगली पुस्तकं घेऊया, काहीतरी दुसरी वस्तू घेऊया. मित्र हो, परत ह्या चॅनल तर्फे मी सगळ्यांना विनंती करतोय, ज्यांना फटाकड्याचे पैसे फोडायचेत ना त्या लोकांना जाऊन ऑक्सिजन सिलेंडर कॅनेस्टरचे पैसे देऊन टाका हो. त्यांचा जीव वाचवा. अरे मंदिरात जाऊ नको, पण अशा वेळी एखाद्या माणसाचा जीव वाचव रे बाळा. आज मला एकच सांग, फटाक्यानी आवाज होईल, धूर होईल, फक्त तुला मजा येईल, पण प्रदूषण होणारच. लक्षात ठेवा. अहो आज शिक्षणच आपलं संरक्षण आहे हे लक्षात का नाही जात आहे आमच्या मुलांकडे. थोडेसे फटाके पाहिजेत. अहो विचार करा, थोड्याशा लोकांनी मास्क लावला तर चालेल का? आणि मला अजूनही सांगायचं, ह्या चॅनल तर्फे एवढी चांगली संधी देत आहेत IBN 18, मला एकच सांगायचं आहे, अरे मास्क असा वापरू नका रे, मास्क होटावर वापरू नका रे, मास्क व्यवस्थित वापरा ना. ही जर आपण आपली व्यक्ती चांगली केली तर मला नाही वाटत आहे काहीच प्रॉब्लेम होणार आहे. लोक भाजीला जात आहेत, मास्क इकडे असतो. लोक बोलतायत भाजीवाला, मास्क इकडे असतो. लोक फिरतायत, मास्क इकडे असतो. सगळ्या सवलती सरकार देऊन राहिली, पण हे जे आहे याला आपण काय म्हणायचं, माझी ऍटिट्यूड इज नॉट सीन बट माय बिहेवियर इज सीन. मी जो करतोय ना ते दिसून येतोय. मंडळी, परत हात जोडून फोर्टिस हॉस्पिटल तर्फे आणि आमची जी संस्था असते IMA मुलुंड ब्रांच, आमचे जे इंडियन मेडिकल असोसिएशन जे असते, आणि ह्या चॅनल तर्फे मी परत आग्रह करीन, मुलांनो आपल्या आईबापांना सांगा की खरंच बाबा या वर्षी फटाके नको, फटाके आपण पुढच्या वर्षी करू. कारण लक्षात ठेवा करोना 100 वर्षातून एकदा येतोय. अहो 100 वर्षात जर एकदा फटाके नाही फोडले काही कमी पडणार नाही. पण स्वतःला कमीपणा करू नका. बी cheerful but don't be fearful. Don't be fearful. Be informed but don't be alarmed. मला एकच म्हणायचं आहे, अगर हम नहीं मदद करेंगे हमारे भारतवासियों को. मी ऐकतोय पुणेमध्ये असं झालं, पुणेमध्ये तसं झालं, पुणेमध्ये असं झालं, तिकडे तसं झालं. अहो मी पहिला भारतीय नंतर पुणेकरी आहे हो. फार महत्वाचं आहे. मी पहिला भूमिपुत्र आहे, नंतर मी काहीतरी वेगळा आहे ना. बरोबर. आणि याच भूमिकेतनं खरं आपण डॉक्टर लक्षात घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. माझ्याबरोबर डॉक्टर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भारतीय जीवन आणि पृथ्वी रक्षण चळवळीच्या प्रणाली राऊत. मी त्यांच्याकडे जातोय. प्रणाली राऊत, फटाक्यांमुळे प्रदूषण होतं हे कैक वर्ष खरं तर आपण सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण दरवर्षी दिवाळी आली की भरघोस फटाके फोडले जातात. त्यातल्या धुराचा थर हा साधारण 2-2, 3-3 दिवस वरती हवेत राहतो. हे देखील दिल्लीमध्ये बघायला मिळालेलं आहे. म्हणजे व्हिजिबिलिटी नसते. पण यंदाची वेळ फारच वेगळी आहे. कोरोनाची परिस्थिती आहे. ज्यांना संसर्ग झाला कोरोनाचा, त्यांची फुफ्फुसं जी आहेत ती कमजोर झालेली आहेत. अशावेळी त्यांना या धुराचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. पुन्हा त्यांना ICUत जावं लागू शकतं. हीच ती वेळ आहे का की लोकांनी लक्षात घ्यावं की आता फटाक्यांना कायमस्वरूपी हद्दपार करणं आवश्यक आहे? मला विचारला का प्रश्न हा? हो प्रणालीजी आपल्याला. हा, आता आपण पाहिलं की दिल्लीत भयंकर प्रदूषण आहे आणि यावर्षी तर ते अधिक आहे. आता अशा वेळेला काय केलं जातं की पर्यावरणवादी जे आहेत ते सणांना झोडपतात असं म्हटलं जातं. मग दिवाळी असो, गणपती असो किंवा होळी असो, अशा सणांमध्ये असं म्हटलं जातं. मग धार्मिक जी माणसं आहेत ती अशा वेळेला नाराज होताना आपल्याला दिसते. फटाके अतिशय घातक आहेत. फटाक्यामुळे त्याच्यामध्ये खूप घातक रसायन आहेत, पण आरोग्यासाठी तर ते घातकच ठरणार आहे. पण आपण या पलीकडे जाऊन जरा विचार केला की दैनंदिन जीवनासाठी आपल्याला जर वीज आवश्यक आहे, जर असं आपण म्हटलं तर भारतात कोळशावर वीज जेव्हा निर्माण केली जाते तेव्हा रोज 15 लाख टन कोळसा जाळला जातो. त्यावेळेला 24 लाख टन इतका वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू जातोय. मग आपण जर रोज ह्या गोष्टी वापरत असू, मोटार आहे, मोटार तर ही सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट आहे. आता जे पृथ्वीवर जे वायू प्रदूषण आहे त्याच्यामध्ये 75% वाटा जो आहे तो केवळ मोटारींचा आहे, वाहनांचा आहे. त्याच्यात मोटार 75% वाटा तिचा आहे. तर
या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे, हे थांबवलं पाहिजे. त्याचाच परिणाम म्हणजे तापमान वाढ होताना आपल्याला दिसत आहे. त्याचे नवनवीन रिपोर्ट आता येत चाललेले आहेत आणि इतके ते भयानक आहेत की आता त्याच्यात म्हटलेलं आहे की मानवजातीचं उच्चाटन सुरू झालेलं आहे. तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की याचमुळे तो कोरोना आला, यामुळे तर कॅन्सर आहे मोठ्या प्रमाणावरती. कोरोना का आला? कोरोनाचा विचार आपण केला तर कोरोनाचं कार्बन उत्सर्जन हे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन ज्याची फुफ्फुसं आधीच मुळात निकामी झालेली आहेत किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वायू प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला कोरोना बाहेर पडताना दिसतोय. दुसरी गोष्ट आजच रिपोर्ट एक आला की अमेरिकेमध्ये आज 1 लाख नवे रुग्ण दाखल झालेले आहेत. याला कारण काय आहे तर अमेरिका औद्योगिकरण आणि जे काही कार्बन उत्सर्जन आहे ते थांबवायला तयार होत नाहीये आणि त्याच वेळेला आता कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वणवे लागली. त्या वणव्यांमध्ये जंगल तर जळलंच, ऑक्सिजन संपलाय आणि कार्बन डायऑक्साईड वायू वाढलाय. त्यामुळे ऑक्सिजन नसल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावरती रुग्ण दाखल होताना दिसत आहेत. तर याचा आपण विचार करायला पाहिजे. प्राणवायू कमी होत चाललाय, याला कारण काय आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मूळ कारण आहे की अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेची अपत्य जी औद्योगिकरण आणि शहरीकरण आहे, यातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं, यातून जंगलांचा नाश होतोय, निसर्गाचा नाश होत चाललाय आणि विनाशाकडे आपली वाटचाल चालली आहे. मग याकडे आपण लक्ष देणार आहोत का, हा मुळात प्रश्न आहे. आणि ही गोष्ट जर आपण बंद करू शकलो आणि यापासून कायमस्वरूपी वाचण्याचे उपाय काय आहेत, तर हे अगदीच थोडे उपाय करणं म्हणजे फार आवश्यक आहे. आणि कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीत तर आपण फटाके न फोडणं हे आवश्यक आहे आणि या निमित्ताने खरं तर फटाकेच हद्दपार आपण करावे हा देखील निर्धार करणं फार आवश्यक आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. डॉक्टर मनजित सिंग देखील आपल्याबरोबर होते. डॉक्टर आपले देखील धन्यवाद आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आणि अजित मांढरे आपले देखील धन्यवाद. कारण आपल्या माध्यमातून आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकलो, त्यांना अपील करू शकलो की हे कोरोनाचं सावट जे जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत कुठलाही सण आपल्याला गोड लागण्यासारखा नाही आहे. आणि यंदाची दिवाळी जी आहे ती जर आनंदात साजरी करायची असेल तर छानपैकी आपण दिवाळी अंक वाचूयात, फराळाचा आनंद घेऊयात, पण फटाके फोडता कामा नये. कारण यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने ज्यांना संसर्ग होऊन गेलाय, ज्यांची फुफ्फुसं कमजोर झालेली आहेत, त्यांना मात्र याचा पुन्हा एकदा त्रास होऊ शकतो. यानंतर वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे रिलायन्स बद्दलची की रिलायन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा खवला गेला. पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडची रिलायन्स रिटेलमध्ये थोडी थिडकी नाही 9,555 कोटींची गुंतवणूक झाली आहे. ही मोठी गुंतवणूक म्हणता येईल रिलायन्स रिटेलमध्ये. रिलायन्स रिटेलच्या हाती मोठं यश आलंय. उद्योग जगतातली मोठी बातमी की पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडची रिलायन्स रिटेलमध्ये एकूण गुंतवणूक आणि त्याचा आकडा जो समोर येतोय तो खरंच कौतुकास्पद आहे. तो आहे 9,555 कोटी इतका. रिलायन्स रिटेल मधली आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी गुंतवणूक म्हणता येईल. आणि रिलायन्स रिटेलचं मोठं यश पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकत रिलायन्स मधल्या रिलायन्स रिटेलचा हा यशाचा वाटा जो आहे हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.